ग कुणीतरी येणार येणार ग पाहून कुणी येणार. ए अरे तुमने काय करतोय? आम्ही मळ्यातून फळं घेऊन आलेलोय. आम्ही स्वतः उतरवलेले आहेत फळं. नमाताईला बघायला पाहुणे येणार आहेत ना, मग त्यांच्यासाठी आम्ही ताजी फळं आणली आहेत मळ्यातून. अरे पण असे चिखलाची पाय घेऊन का नसताय तुम्ही? तू धुतोय ना अंगण पाण्याने, आम्ही पण हेच पाण्याने धुवून घेतो ना. अरे पण या तुमच्या चिखलाच्या पायाने माझं अंगण खराब होतं. मी परत स्वच्छ नाही करणार. नको माणूस, आम्ही करतो. अरे दे इकडे. अरे पाणी वाया जाते ना दुमण्या. नाही अरे अरे ऐक दुमण्या. अरे किती पाणी वाया चाललंय दुमण्या. अरे दुमण्या अरे अरे सकाळ दादा उकडतं पाणी वाया नको घालू, यापेक्षा आंघोळ करून घे. अरे काय करताय दुमण्या आर्या? अरे त्यांना ना बोटीमध्ये टाकलं पाहिजे. हा नकोच हे कारच्या घरामध्ये. तुम्ही या परत दाखवतो तुम्हाला. अरे आर्या तुमने काय करताय? तुम्ही का पळताय? अरे सुहास बंद करते. आणि आज माईक कशाला हवाय? हो तात्या ते मुलगा बघायचा कार्यक्रम आहे ना. अरे मग काय ओढून गाव गोळा करतो का काय? बघण्याचाच कार्यक्रम आहे ना. आज काय सण नाहीये. ठेवते बंद कर. हो तात्या. अरे दुमण्या आर्या पाहुणे येतील इतक्यात. चला बरं पटकन बसा, नाश्ता करा, मी तुम्हाला पोहे वाढते. कोण पाहुणे? अरे नमाताईला बघायला मुलाकडचे येणार आहेत ना ते. जर ते येऊन फक्त नमाताईलाच पाहिला येत असतील तर आपण कशाला काही करतोय? नमाताई आणि पाहुणे काय ते बघून घेतील ना. ए दुमण्या, हा तू नको ना तुझं डोकं चालवू. अरे तेव्हा सगळ्यांनी असायला हवं तिथे. तू खा गुपचूप. आणि आज तर आपण सगळ्यांनी असायलाच पाहिजे, कारण मुलगा सिद्धूने पाहिलाय ना. रत्नाक्का मला तर खात्री की सिद्धू दादानी योग्य मुलगा निवडला असणार आहे नमासाठी. अरे हो, पण मग तो सांगत का नाहीये मुलगा कोण आहे ते? हा नाही नाही ते काय नाही. मुलगा यायच्या आधी मला त्याचा फोटो पाहायचाय. हा आम्हाला पण पाहिजे. अरे हो, पण सिद्धू काही ऐकायलाच तयार नाही. मी त्याला म्हंटल निदान आम्हाला तरी फोटो दाखव, तर म्हणतो सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. आता याच्यात काय सरप्राईज करायचं ग? हा नाही मला तर आहे ना सिद्धूवर संशयच येतोय. नाही आणि बाकी सुनांचं जाऊ द्या, पण किमान ओरिजिनल देशमुखला तरी फोटो दाखवायला हवा की नको? हा काय अप्पा? हो तू कर आईची सेवा, मुलाकडे नको लक्ष देऊ. घालू दे त्याने काय घोळ. अरे देवा, मला तुमच्या लाडक्या ताईनं निर्या नीट करायला बोलवलंय. मी विसरलोच होतो. मला जायला हवं. अहो बापू सावकाश. अरे बापू तू तर केव्हाचा इथे बसलाय? हा तिकडे वर ताई भडकली असेल बर का. बापू पळ. अरे पळ ना, नाही तर मुलगा यायच्या आधीच घरात ताशे वाजायला लागतील. बापू युवराज आज मी खूप खुश आहे. बघण्याचा कार्यक्रम तुमचा आहे आणि मीच खूप आनंदी आहे. मला ना एकदम असं नाचावं असं वाटतंय, ढोल वाजवावे असे वाटतायत. तत्तड 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 तत्तड. अगं आधी ते काय आहे? तो दुमण्या असं काहीतरी करतोय आणि दतड ततड ताशा वाजवतात, ढोल नाही. असू दे रे, काहीतरी वाजणं महत्वाचं, नाचता आलं पाहिजे. हो हो हो. अगं आमच्यापेक्षा जास्त एक्साइटेड तूच दिसतेस. आधी लग्न तरी ठरू दे. अरे ते तर ठरणारच आहे. बरं हे घ्या देशमुखांचे नवे जावई बापू, तुम्हाला आवडेल तो कुर्ता घाला. का आधी हे काय? अरे घाबरतोस काय? आता खरंच देशमुखांचा जावई होणार आहेस तू. बर यातला जो कुर्ता आवडेल ना तो घाल. हाय. अच्छा, कोणीतरी आधीच ऑप्शन काढून ठेवलेत वाटतं.
निवडलाय का? घाल बाबा, युवराज हाच कुर्ता घाल. नाही म्हणजे आता नमाने निवडलाय म्हणजे बाकी सगळे कुर्ते तुला फिकेच वाटणार ना. आणि हे काय, नमा तो तुला बघायला येणार आहे. तू इथे काय करतेस? तुला नाही तयार व्हायचंय? अच्छा अच्छा, तू ह्या कुर्त्याला मॅचिंग साडी नेसणार आहेस का? खरंच खूप छान जोडी आहे तुमची. अगदी मेड फॉर इच अदर आहात. युवराज, अरे टेन्शन नको घेऊ. हे बघ, आज नमाला स्थळ म्हणून बघायला येणार आहेस तू. देशमुखांचा जावई म्हणून नवी ओळख मिळणार आहे तुला आज. आणि मला खात्री आहे सगळं काही छान होणार आहे. घरातले सगळे तुला स्वीकारतील. नाही, एकमेकांकडे बघतच राहणार आहात की तयार पण होणार आहात? नमा अगं जा पळ. जाऊबाई आणि नानी काकी तयार करायला येतील तुला. जा जा पळ. तू पण तयार. काय रे? मला भीती वाटते. अरे होतच. लग्न ठरणार आहे ना तुझं. लग्न म्हणजे फक्त नातं जुळणं नसतं, जबाबदारी सुद्धा असते. आणि नव्या जबाबदारीचं दडपण येणं साहजिक आहे. आणि नमा तर घरातल्या सगळ्यांसाठीच खूप स्पेशल आहे. युवराज, आज देशमुख मोठ्या विश्वासाने तिचा हात तुझ्या हातात देते. आमच्या नमाची छान काळजी घेशील ना रे? सांभाळून घेशील ना तिला? तिथे तू काळजीच करू नकोस. मी नमावर खरंच खूप मनापासून प्रेम करतो आणि मी नमाची साथ कधीच नाही सोडणार. ताई काकी, बापू काका, घरच्या सगळ्यांना मी हे पटवून देईन की मी नमासाठी परफेक्ट आहे. अगदी शोभून दिसेल हा नमाला. किती अचूक निवड केली ना सिद्धूने. अगं आपण कितीदा भेटलो या अमितला. खूप साधा आणि गुणी मुलगा आहे. हो, पण आपली नमा सुद्धा खूप गुणाची. हा बघा ना, मागच्या वेळी झालेल्या अपमानाच्या जखमा घेऊन पोरगी पुन्हा पाहण्याच्या कार्यक्रमाला तयार झाली. हा चिडचिड नाही केली, काही नाही, अगदी आनंदाने पाहण्याच्या कार्यक्रमाला तयार झाली. सिद्धूवर तिचा खूप विश्वास आहे. आपला सिद्धू दादा आपल्यासाठी योग्य जोडीदार निवडेल. हो, आणि खरंच सिद्धूने अगदी योग्य जोडीदार निवडला तिच्यासाठी. आपल्या नमाला आहे तशी स्वीकारायला तो तयार झाला. माझी अर्धी काळजी मिटली. हो, पण सगळं नीट होईल ना? आज नको काय व्हायला. अगं नाही का, सिद्धूने अमितला सगळं सांगितलंय आणि त्याला काहीच हरकत नाहीये. पण काय नाही म्हणजे त्याच्या घरच्यांचं काय? अहो, लग्नाचा निर्णय घेतोय तो. बोलला असेल घरच्यांशी, दिली असेल सगळी कल्पना त्याने. आपण नको ना असा काही विचार करायला. खरंच सगळं नीट होईल. अगं आत्ता म्हणाली ना आपण असा नको विचार करायला, मग डोळ्यात पाणी का? नाही हो, मुलीच्या काळजीने. काळजी करू नकोस ऐश्वर्या. काय ऐश्वर्या? अहो, तुम्हाला माझ्या हात आणि ऐश्वर्याच्या मध्ये काही फरक कळतो की नाही हो? हा, जेव्हा पाहावं तेव्हा ऐश्वर्याचा जप करतात तुम्ही. आता उद्या ह्या जावयाच्या समोर पण ऐश्वर्या म्हणा आणि परत सांगा ऐश्वर्या म्हणजे आमची म्हैस. तुम्ही नाव तर घ्या त्यांच्या समोर ऐश्वर्याचं, मग बघते तुम्हाला. नाही म्हणजे ताई बापू, जावयाचा फोटो बघताय वाटतं. नाही, सिद्धूनी शोधलाय ना मुलगा, म्हणून मला शंकाच आहे जरा. दे बघू दे. हो, चांगलाय मुलगा. आणि बघा ना, तुम्ही पण ओळखता त्याला. बघा बघा. नाही 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 रत्नाकर, सरप्राईज येते आणि सरप्राईजच राहू दे. आणि नमा माझी बहीण आहे, तिचं वाईट काही होऊ देईन का मी? नाही, पण मला बघायचं. नाही नाही नाही
अरे सिद्धू, अरे नको त्रास देऊ तिला. दे बरं, दाखव तिला फोटो, दाखव. काय बोलतेस तू बापू काय? आपलं काय ठरलंय की सरप्राईज ठेवायचं म्हणून, आणि सगळ्यांसाठी सरप्राईज आहे, आणि हिला मात्र फोटो दाखवायचा का म्हणून? ही प्रत्येक वेळेला आपली मनमानी करत असते. मी मनमानी करते? हो. आता तर मी बघणार. बापू का सांग तिला. बापू अगं हक्क ऐक ग बाई. अरे अरे सिद्धू, अरे काय म्हणावं या दोघांना. तात्या, हे काल इतक्या गोण्या आल्या, त्याचा हा सगळा हिशोब लिहून ठेवलेला आहे. एकदा डोळ्याखालनं घाला ना. रत्नाका नाही रत्नाका, नाही. हे बघ रत्नाका, सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. पण मला बघायचा आहे फोटो. नाही दाखवणार. सिद्धू दाखव. नाही दाखवणार. अगं बाबा, काय चाललंय? हे बघा, तुम्हाला दोघांना मी रात्री आईस्क्रीम दे, कळलं? बसा खाली बसा. सिद्धू, मी ना डायनिंग टेबलवर चढून हा, चढ. टेबल तुटेल. तुटू दे, पण मला फोटो बघायचा आहे. अरे काय गोंधळ चालवलाय रे तुम्ही? तुमचा हा दंगा बघून येणारा मुलगा घाबरून जाईल बरं का. तात्या, मग सांगा ना याला, मला मुलाचा फोटो बघायचा आहे. आणि आजपर्यंत कुठलीही गोष्ट ह्या ओरिजिनल देशमुख पासून लपून राहिलेली नाहीये. अगं रत्नाका, तूच काय, घरातल्या कुणालाही माहित नाहीये, सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. पण मला बघायचा आहे फोटो. मला कळलं पाहिजे मुलगा कोण आहे ते. माझा विश्वास नाहीये तुझ्यावर. काहीतरी गडबड करशील. हा रत्नाका, अहो तुम्ही भेटलायत मुलाला, आणि मला सुद्धा माहितीये मुलगा. सीटवर विश्वास ठेवा, त्याने नमासाठी अगदी योग्य निवड केली. झालं, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना, पण अदितीवर विश्वास आहे ना. असू दे, पण मला बघायचा आहे फोटो. सरप्राईज आहे, तुमच्या ओळखीचा आहे ना, म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. अमितचा फोन. मी आलोच, तुला फोन आलाय. पाहिलं, फोनचं निमित्त काढून पळून गेला. अगं हक्का, आम्ही पाहिलाय मुलगा. अगं चांगली निवड केली आहे नमासाठी. अगं विश्वास ठेव ग त्याच्यावर. अगं एकदा चुकला म्हणून सारखं गुन्हेगारासारखंच पाहायचं का त्याच्याकडे? घ्या, नमाच्या भल्यासाठीच विचारत होते, आणि तुम्ही मलाच बोला. जाऊ दे ना, मी गप्पच बसते या नानासारखी. काय रे नाना, दात खीळ बसली का काय तुझी? अरे बोल ना काहीतरी. बघा ना, सकाळपासून असंच शांत आहे. अहो बोला ना प्लीज काहीतरी. नाना, काय झालंय? काय एवढं गप्प बसलायस? अरे बोल. ए नाना, बोल. मी आता तोंडातून एक शब्द सुद्धा काढणार नाही. दोघांना आपल्या तोंडातून वाईट चटकन निघालं, त्यापेक्षा गपगार बसलेलं बरं. अरे नाना, अरे त्यासाठी असं मौन धारण करण्याची काय गरज आहे? फक्त मनात वाईट विचार आणू नकोस. बोल नाना, माझी शपथ आहे. बोल, काहीतरी बोल. बर, मी काय म्हणतो बापू, या येणाऱ्या पोराची नीट चौकशी केली ना तू? नाही काय, हल्लीच्या पोरं लफडेबाज निघत्या, बरोबर नाही अक्का? आणि व्यसनी पण असतील. काय सांगावा, उद्या दारू पिऊन आपल्या नमाला बेजनी मारलं तर? अरे देवा, उगाच त्याला बोलायला लावलं. नाना, तू पान खा. नाही, पान खा बाबा. माझं चुकलं. तू गप्पत बस. नाही, तू गप्पत बस. अरे वा, एकदम स्मार्ट दिसतोय देशमुखांचा जावई. बरं, तयारी झालीये ना तुझी सगळी? हो, अदिती इतके दिवस घरात वावरत होतो, पण आज अचानक पोटात गोळा आला. अरे नको रे टेन्शन घेऊ. हे बघ, ताई काकी आणि बापू काकांनी तर सिडने तुझा फोटो दाखवला होता ना त्यांना, तेव्हाच तुला स्वीकारलं होतं. आता बाकीचे पण सहज हो म्हणतील.
हे आता फक्त एक फॉर्मॅलिटी, एक परंपरा आहे म्हणून बघण्याचा कार्यक्रम. तू आता खाली ये, एकदम हिरो सारखी एंट्री घे, सगळ्यांनी बघत राहायला पाहिजे तुझ्याकडे. ऐक, तू ना जिन्याजवळ थांब, मी तुला खूण केली की मग ये. बर. मी होते पुढे, तू ये. नमा, अगं किती छान दिसतेस. आणि ग्लो पण किती छान आलाय आज चेहऱ्यावर तुझ्या. ए काय, कुठे चालली आहेस? तयार हा युवराज? तू जायची काहीच गरज नाहीये. अगं बघण्याचाच कार्यक्रम आहे तुमचा. तो आता खाली येईल ना तेव्हा बघतात. नाही ना मा, 1 मिनिट पण नाही. कोणी आलं तर? खाली तुमच्या बघण्याच्याच कार्यक्रमाची तयारी चालू आहे आणि तुम्ही इथेच भेटा. हा, तो आता खाली येतोच आहे, मग तुला सुद्धा लगेच बोलावणार. तू आता तुझ्या खोलीत जा, तुला बोलावलं की ये. मग काय, चल. किती प्रेम आहे यांचं एकमेकांवर. खरंच सगळं खूप छान जुळून आलं. सेठ, थँक्यू. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. ताई, इतर वेळी साड्यांचा चॉईस चुकतो तुझा, पण आज वरमाईची साडी मस्त उठून दिसते. हा रत्नाकर, तुम्ही पण हा. अहो, तुमच्याच कलेक्शन मधून घेतली ही. तरीच म्हंटल, माझ्याकडच्या साड्या छानच असतात. अगं, झालं की नाही का सगळे तयार? हो बाई. आणि नमा? हो, ती पण तयार आहे. हे आर्या, अगं लवकर आटप. तूच बाकी राहिलेली आवरायची. सगळ्याजणी तयार झालेले आहे. बरं आवरलं का तुमचं? मुलगा केव्हाही पोचेल. सगळ्यांना बोलवा बरं. जा. सगळे आल्या, पण आदिती कुठे? अरे आले. मी सुद्धा तयार आहे. फक्त एक छोटस काम आहे, ते करते आणि येते. तुम्ही वा पुढे. बर, पण लवकर या. हो. चल ग बाई, आवर ना पटपट. किती टाइमपास करते साऱ्या? पाहुणे येतील इतक्यात. हो ग नानी, मला नाही नमाताईला बघायला पाहुणे येणार. माहितीये मला, विसरले नाहीये मी काही. मी फक्त तुला तयार व्हायला सांगितलंय. ही अशी येणार आहेस का तू पाहुण्यांसमोर? चल पाय लवकर उठ. हा ग नानी, मला नाही वेळ लागत. 5 मिनिटात आले बघ. कोणी विचार सुद्धा केला नसेल की तू नमासाठी हा मुलगा निवडलायस. ऐक ना, मला ना हे सरप्राईज खूप स्पेशल बनवायचंय. सगळ्यांच्या कायम लक्षात राहील असं. खरंय अदिती, हा क्षण नमासाठी जितका स्पेशल आहे ना, तितका आपल्यासाठी सुद्धा आहे. आणि बघ ना, किती दिवसांनी आपण एकत्र येऊन प्लॅन करतो, तेही आपल्या माणसासाठी. बरं ऐक, तू ना मला खूण कर, मग मी त्याला बोल. हो करतो. मग त्याची ग्रँड एंट्री होताना पाहतील सगळे. बरं ऐक ना, कशी करू खूण? म्हणजे डोळा मारू? सिड,